नमस्कार. रॉयल कारभारींनी आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. माधव रूपाचे 3 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. माधव रूपा भाग 4. रागिनी आणि रूपा दोघींनी पण आता काकूचं घर सोडलं आणि बिचाऱ्यांना कोणाचाच आसरा राहिला नाही. तिचे वडील सुद्धा रागिणीला म्हणाले नाहीत की रागिणी तू आपल्या घरी चल, असं हक्काने म्हणालेच नाहीत, कारण की त्यांना त्यांच्या बायकोची भीती होती की या दोघींना आपल्या घरी नेऊन सुद्धा काहीच उपयोग नाही. ती नालायक बाई शेवटी त्यांना हाकलूनच देणार. आणि रागिणी सुद्धा बाबांच्या हातापाया पडली नाही, कारण की तिला सत्य परिस्थिती माहिती होती. म्हणून रागिणीने कोणाचीच अपेक्षा केली नाही. दोघीही एसटी स्टँडवर आल्या. रागिणीने थोडंफार दोघींसाठी खायला घेतलं. सकाळपासून दोघीही उपाशीच होत्या. रूपा रागिणीला म्हणाली, ताई, आता आपण काय करायचं ग? आपण तिथून बाहेर तर पडलो, राहायचं कुठे? रागिणी म्हणाली, तू काळजी करू नकोस, आपण आता आपल्या हॉस्टेलवरच जाऊयात. रूपा ताईला म्हणाली, अगं पण ताई, आपलं हॉस्टेल तर आता बंद झालं आहे. सगळ्या मुली गावाला वगैरे जातात, त्याच्यामुळे मेस सुद्धा चालू नसेल. जर हॉस्टेल बंद झालं तर आपण काय करायचं? रागिणी म्हणाली, रूपा, आपण आधी तिथे जाऊयात, मग त्याच्यावर काय मार्ग निघतोय का ते पाहूयात. पण तू काही काळजी करू नकोस. तुझ्या ताईवरती विश्वास आहे ना? आता दोघी सुद्धा त्यांच्या कॉलेजमध्ये पोहोचल्या आणि पाहतात तर कॉलेजचं गेट बंद होतं आणि वॉचमन बाहेर बसला होता. रागिनी वॉचमनला म्हणाली, मला हॉस्टेलमध्ये जायचं आहे. वॉचमन म्हणाला, हो, तुमचे दिवस संपले आहेत. आता कॉलेज अजून 1 महिन्याने चालू होईल, तेव्हा हॉस्टेल सुद्धा चालू होईल. रागिनी म्हणाली, असं कसं म्हणताय तुम्ही? अहो प्लीज, मला हॉस्टेलच्या मॅडमशी बोलू द्यात ना, किंवा मग एखाद्या सरांशी किंवा मॅडमशी बोलते मी. वॉचमन म्हणाला, मी तुम्हाला आतमध्ये सोडू शकत नाही, कारण की आता आतमध्ये पेपर चेक करण्याचं काम चालू आहे आणि मला आतमध्ये कोणाला सोडण्याची परवानगी नाही. रागिणीच्या मागणं एक गाडी गेली आणि गाडी पुढे गेली तशी रागिणीने त्यांना पाठमोरं पाहिलं तर सतीश राजवाडे सर आतमध्ये निघून गेले. त्यांनी रागिणीला पाहिलं, पण त्यांना असं वाटलं की काहीतरी काम असेल तिचं, म्हणून आले असेल चौकशीसाठी, म्हणून त्यांनी एवढं लक्ष दिलं नाही. रागिणी वॉचमनला म्हणाली, अहो, हे सतीश सर आहेत ना, ते मला ओळखतात. म्हणजे लेक्चरला होते मी त्यांच्याशी एकदा बोलून घेऊ का? वॉचमन म्हणाला, अजिबात नाही, तुला एकदा सांगितलेलं कळतं ना. रूपा तर आता रडायलाच लागली आणि ताईला म्हणाली, ताई, आता काय करायचं? कुठे राहायचं आपण? आणि किती वेळ इथे बसून राहणार आहोत? रागिणी रूपाला म्हणाली, रूपा, तू रडू नकोस प्लीज. अगं, एवढं काय घाबरण्यासारखं नाही, आपण काहीतरी मार्ग काढूयात. तुझे खूप हाल होत आहेत ना ताईमुळे? रूपा म्हणाली, नाही ग ताई, असं नाही. मला खूप भीती वाटत आहे. आता तरी दुपार आहे, आपण इथं थांबू शकतो, पण रात्रीचं काय करायचं? आपण असं किती वेळ बाहेर थांबणार? रागिणी म्हणाली, थांब रूपा, मी सुमितला फोन लावून विचारते. आपल्याला त्याच्या घरात आसरा भेटला तर चांगलंच होईल. नंतर आपण एखादी खोली घेऊयात आणि राहू आपण दोघी जणी तिकडे. काही दिवस ह्याच्याकडे राहूयात का? एक काम करतेस तू तू तुझ्या मैत्रिणींना फोन लावून विचारतेस का? रूपा म्हणाली, नको ताई, मैत्रिणींकडे नको राहिला, आणि तू पण तुझ्या मैत्रिणींना विचारू नकोस. रागिणी म्हणाली, अगं, माझ्या मैत्रिणी कुठे आहेत? 2 मैत्रिणी आहेत, पण त्या सुद्धा हॉस्टेलमध्येच राहायच्या. रूपा म्हणाली, ताई, माझंही तसंच आहे. काय, 2-3 जणी आहेत, त्या आता गावाला गेल्या आहेत. प्लीज, पाहिजे तर तू त्या सुमितला विचार. जर त्याने आपल्याला एखादी रूम भेटेपर्यंत त्याच्याकडे राहायला दिलं तर बरंच होईल. रागिणीला तर आता काहीच सुचत नव्हतं. शेवटी रागिणीने सुमितला फोन केला आणि सुमितला रागिणीने तिच्यासोबत झालेली सगळी कहाणी सांगितली. सुमित रागिणीला म्हणाला, तू काही काळजी करू नकोस. आता कुठे आहेस तू? रागिणी म्हणाली, अरे, मी आता माझ्या कॉलेजच्या बाहेर आहे. सुमित म्हणाला, बरं, मी अर्ध्या तासात तिथे पोहोचत आहे. तू एकटीच आहेस का? रागिणी म्हणाली, नाही, माझी बहीण आणि मी, आम्ही 2घी जणी आहोत. सुमित म्हणाला, ठीक आहे, येतो मी. सुमितने लगेच त्याची 4 व्हीलर काढली
सुमितची आई म्हणाली, अरे सुमित, कुठे चालला आहेस? जेवून तर घे की. सुमित म्हणाला, अगं आई, रागिणीचा फोन आला होता. तुला म्हटलं ना मी, मला ती मुलगी आवडते. आईने आता डोक्यावरच हात मारून घेतला आणि सुमितला म्हणाली, सुमित, तुला सांगितलं ना तुझ्या बाबांनी, त्या मुलीचा आता विचार करू नकोस. अरे तुझ्यासाठी त्यांनी खूप छान स्थळ पाहिलं आहे. आणि तू काय हे रागिणीचं खूळ घेऊन बसला आहेस डोक्यामध्ये? कोणाची ती मुलगी कोणास ठाऊक? सुमित आईला म्हणाला, आई प्लीज, तिला आता माझ्या मदतीची गरज आहे. हॉस्टेल सुद्धा बंद आहे, त्याच्यामुळे ती कॉलेजच्या बाहेरच उभी आहे कधीपासून. तुला 1-2 दिवस आपल्या घरात राहू देशील ना तिला? आई सुमितला म्हणाली, सुमित, अजिबात नाही आणायचं तिला. पाहिजे तर बाहेर एखादी खोली बघून दे. अजिबात माझ्या घरात आणू नकोस तिला. आणि तू कशाला चालला आहेस? मला तेच कळत नाही. थांब जरा, आता तुझ्या बाबांना सांगते मी. अजिबात माझं ऐकत नाहीस तू सांगून. सुमितने आता आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि सुमित लगेच रागिणीला घ्यायला आला. सुमित आला तसा रागिणीला थोडंसं बरं वाटलं. आपल्यासोबत कोणीतरी आहे, कोणाचा तरी आपल्याला आधार आहे, आपण एकटे नाही असं वाटलं. सुमित आला तसा रागिणीने लगेच सुमितला मिठी मारली आणि सुमितला म्हणाली, सुमित, तुझे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. सुमितने आता रागिणीला थोडंसं त्याच्यापासून दूर केलं आणि तिला म्हणाला, रागिणी, माझे आभार मानू नकोस. आणि ही कोण आहे? रागिणी म्हणाली, माझी बहीण आहे लहान, रूपा. सुमितने रूपाच्या समोर हात पुढे केला आणि रूपाला म्हणाला, नाईस टू मीट यू रूपा. बरं, आता तुम्ही थोडे दिवस माझ्या घरात राहा दोघीजणी आणि मी तुम्हाला एखादी छानशी रूम बघून देतो कॉलेज जवळच. थोडा दिवस मग तिथे राहा. काय रागिनी? कारण की खूप दिवस मला तुम्हाला दोघींना घरात ठेवता येणार नाही. तुला तर माहितीच आहे ना, आईला आपलं रिलेशनशिप मान्य नाही. रागिनी आता खूप आशेने बघत होती सुमितला. सुमित, आपल्या नात्याचं भविष्य काय असेल वे? खरंच मला तर आता काहीच कळत नाहीये. डोकंच चालायचं बंद झालंय माझं. सुमित रागिणीला म्हणाला, तू काही विचार करू नकोस. जे नशिबात असेल ते होईल. आता मी आलो आहे ना, मग आता तुम्ही माझ्या घरी चला. सुमित रागिणी आणि रूपाला त्याच्या घरी घेऊन आला. सुमितचे वडील आधीच येऊन बसले होते घरात. आईने त्यांना सगळं सांगितलं होतं फोनवरतीच. सुमित त्यांना आतमध्ये घेऊन येणार इतक्या सुमितचे बाबा कडक आवाजात सुमितला म्हणाले, सुमित, तिथेच थांब. या घरात माझ्या परवानगीशिवाय तू दुसऱ्या कोणाला घेऊन आलेलं मला चालणार नाही. रागिणी आणि रूपा सुद्धा आता घाबरल्या. आता काय करायचं म्हणून त्या बाहेरच थांबल्या. सुमितने हातानेच त्यांना शांत केलं आणि हळूच त्यांना म्हणाला, मी माझ्या बाबांना समजावतो. तुम्ही काही काळजी करू नका. 2 मिनिटं इथे थांबा. सुमित आता आतमध्ये आला आणि बाबांना म्हणाला, बाबा, अहो असं काय करता? त्यांना बिचाऱ्यांना कोणाचाच आधार नाही हो, आणि त्या आपल्याकडे कायमच्या राहणार नाहीत. 2-3 दिवसच राहतील. त्यांना मी एखादी भाड्याने रूम पाहून देईल. आपल्याकडे काय जास्त दिवस त्या राहणार नाहीत. बाबा म्हणाले, अजिबात नाही, मला चालणार नाही. तुझ्यासाठी इनामदारांची मुलगी पाहिली मी. उद्या तिला पाहायला जायचं आहे आपल्याला. नको ते लछाण आपल्या मागे लावून घेऊ नकोस. आत्ताच सांगत आहे तुला. रागिणी आता मनातच म्हणाली, हा सुमित माझ्यावर प्रेम करतो ना, मग हा सांगत का नाही त्याच्या वडिलांना की माझं प्रेम आहे रागिणीवर? सुमित आता त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा, असं नका करू. माझं त्या मुलीवरती प्रेम आहे. आणि पुढे बोलायला त्याची जीभ उचलत नव्हती. सुमित त्याच्या वडिलांना खूप घाबरायचा. वडील म्हणाले, आणि काय, लग्न करायचं आहे तुला तिच्यासोबत? पण एक लक्षात ठेव, तुझ्या मर्जीने तुला लग्न करायचं असेल तर माझ्या प्रॉपर्टीवर, माझ्या घरावरती, इथल्या एक एक वस्तूवर तुझा काही अधिकार नाही. जे काही आहे ते माझ्या मुलीचं आहे. मग तुला आमचं सांगून ऐकायचं नाही ना? सुमित बाबांना म्हणाला, बाबा, असं काय करताय? इतके निष्ठुर नका ना हो तुम्ही. सुमित, आता अजून जर ह्या मुलींच्या बाजूने बोललास ना, तर तुला सुद्धा धक्के मारून बाहेर हाकलून देऊ आम्ही. आणि तुझा जो काही निर्णय असेल तो आम्हाला आत्ताच सांग. या मुलीसोबत तुला स्वतःच्या मर्जीने लग्न करायचं आहे का? का आमच्या मर्जीने आम्ही दाखवू त्या मुलीशी लग्न करायचं आहे?
आम्ही जन्मदाते आहोत तुझे, एवढा विचार कर. आणि ही मुलगी काल भेटली आहे, तिच्यासाठी घरदार, आई वडील सगळं सोडायला तयार आहेस का तू? सुमित आता डोक्याला हात लावून तिथेच बसला. आणि आता कसं समजावं वडिलांना, त्याला काहीच कळेना. सुमित वडिलांना म्हणाला, ठीक आहे, मला मान्य आहे बाबा तुमचा निर्णय. रागिणीने फक्त तेवढंच ऐकलं. आणि रागिणीने आता डोळे पुसले आणि रूपाकडे पाहिलं आणि रूपाच्या डोक्यावरती हात ठेवला आणि तिथून शांतपणे तिच्या हाताला धरून ती निघून गेली. पुढे सुमित बाबांना म्हणाला, मला रागिणी आवडते बाबा, आणि तुम्हाला जर माझी आवड मान्य नसेल तर मी नाही लग्न करणार तिच्यासोबत. पण आता त्यांना कोणाचाच आधार नाही. तिने मदतीचा हात मागितला आहे माझ्याकडे, आणि मैत्रीच्या नात्याने तरी मला त्यांना मदत करू द्या. बाबा म्हणाले, सुमित, आम्ही उद्या तुझ्यासाठी मुलगी पाहायला जाणार आहोत. तुला सुद्धा आमच्यासोबत यायचं आहे आणि तू त्या मुलीला नकार द्यायचा नाही, मला वचन दे. सुमित म्हणाला, दिलं वचन. तुम्ही म्हणाल त्या मुलीसोबत मी लग्न करायला तयार आहे. झालं ना आता, मला त्यांना मदत करू द्या. बाबा म्हणाले, ठीक आहे. सुमितने आता डोळे पुसले आणि बाहेर आला तर पाहतो तर रागिणी आणि रूपा दोघी सुद्धा तिथे नव्हत्या. सुमित आता पळतच त्याच्या बेडरूम मध्ये गेला आणि वरून पाहतो तर रागिणी आणि रूपा दोघी सुद्धा खूप लांब गेल्या होत्या. आणि सुमित समजून गेला, आता जरी मी रागिणीला मदत केली तरी रागिणी माझी मदत स्वीकारणार नाही. रागिणी, मी खूप कम नशिबी आहे की मी तुझ्यासारख्या मुलीला गमवून बसलो. देव करो आणि तुला खूप चांगला मुलगा तुझ्या आयुष्यात येवो आणि तुझ्या आयुष्यातला प्रत्येक आनंद तुला मिळो, हीच माझी देवाच्या चरणी प्रार्थना आहे. कारण की माझ्यासोबत लग्न केलंस तरी रागिणी तू खुश राहणार नाहीस आणि मला सुद्धा माझे घरचे विचारणार नाहीत. एवढी मोठी रिस्क कशी घेऊ मी? माझ्या घरच्यांवर सुद्धा माझा जीव आहे आणि फक्त तुझ्यासाठी त्यांना सोडणं मला योग्य वाटत नाही. मी आज काय गमावलं आहे हे माझं मलाच माहिती. रागिणी आता फक्त समोर बघून रस्त्याने चालत होती आणि रूपाचा हात रागिणीने घट्ट पकडून ठेवला होता. डोळ्यात अश्रू होते. रूपाला ताईबरोबर बोलण्याची हिंमतच होत नव्हती. बिचारीला कोणाचीच साथ नव्हती. रूपा परत तिथून चालत 2-3 किलोमीटरचा प्रवास करत कॉलेजजवळ येऊन कॉलेजच्या बाहेर बसून राहिली. संध्याकाळचे 6 वाजले होते. रूपा आणि रागिणी दोघी सुद्धा कॉलेजच्या बाहेर बसून होत्या. रागिणीला आता फक्त रूपाचाच विचार डोक्यात होता. आता काय करायचं? थोडेफार पैसे शिल्लक होते तिच्याकडे. रूपाने ताईचा हात घट्ट धरला होता आणि ताईच्या खांद्यावरती डोकं ठेवून डोळ्यातनं अश्रू उगळत होते तिच्या. आजूबाजूंनी जाणारी माणसं दोघींकडे पाहत होती खूपच विचित्र नजरेने. आणि आता कॉलेजमधले शिक्षक सुद्धा बाहेर पडले. त्यात सतीश राजवाडे, वय 27 वर्ष, रंग गोरा, दिसायला एकदम छान, हँडसम, नुकतेच प्रोफेसर झालेले. 12वीच्या मुलींना बायोलॉजी शिकवणारे सतीश सर. सतीशने आता त्यांची गाडी काढली आणि बाहेर पाहतो तर या दोघी जणी तिथेच बसून होत्या. त्यांनी वॉचमनकडे चौकशी केली, कोण आहेत त्या मुली? आणि सकाळपासून मी पाहत आहे या इथेच बसून आहेत. वॉचमन म्हणाला, अहो सर, सकाळपासून मुलीने फार डोकं फिरवलं आहे. तिला म्हणतोय की कॉलेज बंद आहे, इथून निघून जा, तरी इथेच बसून राहिली आहे बॅगा घेऊन. मगाशी कोणीतरी मुलगा आला होता, तो घेऊन गेला होता, पण परत आल्या इथेच दोघी जणी आणि इथेच बाहेर येऊन बसल्या. आता काय करायचं? थोड्या वेळाने मी हाकलणारच होतो त्यांना. सतीश आता वॉचमनला ओरडला आणि म्हणाला, काय कळतं का नाही तुम्हाला? त्यांना मदतीची गरज आहे वाटतं, म्हणून त्या इथं बसल्या आहेत. त्यांना विचारायचं, बहुतेक त्या कॉलेजच्याच विद्यार्थिनी आहेत. आपल्या वॉचमन म्हणाला, हो, त्या इथल्याच विद्यार्थिनी आहेत. ठीक आहे, बघतो मी आता. सतीश सरांनी आता त्यांची गाडी घेऊन रागिणी आणि रूपा जिथे बसल्या होत्या तिथे आले. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.